महायुती विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास। नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीतेंच्या मनधरणीच्या हालचाली, गिरीश महाजन उदय सामंत प्रयत्न करणार, मात्र गोकुळ गीते लढण्यावर ठाम। विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा, आचारसंहितांमुळे विकास कामं रखडतायत, सुधीर मुनगंटीवार संतापले। जळगावात शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे लढण्यावर ठाम, भाजप उमेदवार नंदकिशोर महाजनांचं टेन्शन कायम। बिनविरोधासाठी एका दिवसात 150 कोटी खर्च, विरोधी पक्षाचे घोडे बाजारात भाव ठरवून आले होते, खासदार संजय राऊतांचा जोरदार टोला। मनाच्या ज्या दरवाजातून संशय प्रवेश करतो त्याच वेळेस प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात, ठाकरे गटातून हकालपट्टी केलेल्या बाळ मानेंचं स्टेटस चर्चेत। भंडारा गोंदिया विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार प्रफुल्ल अग्रवालांना ईडीची धमकी, काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप। राष्ट्रवादी शपथचं भाजपासोबत साटलोटं, ठाकरे गटाच्या वसंत मोरे यांचा हल्लाबोल। कॉक्रोच पार्टीत आदित्य अमित ठाकरेंच्या पक्ष विलीन होत असल्याच्या बाबत प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य, आदित्य आणि अमित ठाकरेंनी पक्ष विलीन करावा, आमच्या शुभेच्छा, प्रताप सरनाईक यांचा टोला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रवींद्र फाटकांचा सत्कार, ठाणे विधान परिषद बिनविरोध झाल्यानं शिवसैनिकांकडून स्वागत। वाद नव्हते, मतभेद दूर झाले, एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर सत्तार शिरसाट एकत्र, दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून केला प्रवास। मुख्यमंत्री घेणार पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा, महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक। गोकुळसाठी सतेज पाटील लांबचे नाहीत, गोकुळच्या बैठकीला न बोलावल्यामुळे शिवाजी पाटील नाराज। कल्याण डोंबिवलीमध्ये बाल कामगाराकडून नालेसफाई, चौकशीनंतर ठेकेदारावर कारवाई केली जाईल, उपमहापौर राहुल दामले यांचं आश्वासन। फुलेवाड्यात वटसावित्री पूजेला बंदी, पुरातत्व विभागाकडून परिपत्रक जारी, प्रशांत फुलेंनी सरकारकडे केली होती याचिका।